दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच, सोबतीला डिस्पोजल ग्लासही, प्रचंड दुर्गंधी. हे चित्र आहे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतलं. ज्यांच्यावर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे त्या बांधकाम विभागाकडून साफ दुर्लक्ष केलं जात असल्यानं इमारतीत घाणीचं साम्राज्य पसरलंय. नवीन इमारत त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या ABB चौकाजवळ बांधण्यात आली आहे. बरेचसे विभाग या टुमदार नवीन इमारतीत स्थलांतरित झालेत. मात्र बांधकामाच्या तीनही विभागाबरोबरच अजून 1-2 विभाग जुन्याच इमारतीतून कारभार हाकत आहे. तर कुंभमेळा कक्षही याच इमारतीत आहे. दरम्यान इमारतीत पूर्वीसारखी वर्दळ नसल्याने इमारतीचा ताबा अन्य कुणी घेतला की काय असंच म्हणायची वेळ आली आहे. 3ऱ्या मजल्यावर एका कोपऱ्यात दारू आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. सरकारी कार्यालय तसं कुंभमेळा कक्ष देखील असताना या ठिकाणी सर्रासपणे दारू रिचवली जात असल्याचं बाटल्यांचा खच पाहून म्हणता येईल. आता बाटल्या आढळून आल्याने याच ठिकाणी दारू पिली जाते हेही नाकारून चालणार नाही. पण दारू नेमकं कोण रिचवत आहे हा प्रश्नही पडतो. कर्मचारी ऑन ड्युटी पितात की बाहेरचं कुणी येऊन इथं ढसाढसा डोसून जातं हे शोधणं गरजेचं आहे. दुसरीकडे बांधकाम विभाग 1 वर या इमारतीची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दारू आणि पाण्याच्या बाटल्या तसंच ग्लासचाही खच दिसून येत असल्यानं देखभाल होतच नसल्याचं लपून राहत नाही. नुसतंच हे नाही तर इमारतीत इतरत्रही घाणीचं साम्राज्य दिसून येतं. हे कमी म्हणून की काय श्वानांचाही वावर पहिल्या आणि 2ऱ्या मजल्यावर दिसून येतो. नवीन इमारतीत बसलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं जुन्या इमारतीच्या दुर्दशेकडे लक्ष जाणार का हा खरा प्रश्न आहे.